चला इथे मॅचला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण दूरवरती सजवलं जात आहे आणि इथे खरी वेळ आहे. या वेळेमध्ये इथे गोलंदाजांना प्लस पॉइंट आहे, कारण धड अंधारही नाही आणि धड उजेडही नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं थोडंसं चॅलेंजिंगच असतं. माझ्या बरोबरीने इथे समालोचन कक्षामध्ये ऋतुराज सर देखील जोडलेले आहेत, जे लेदर बॉल प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या टीम मध्ये ते खेळतात. आघाडीचे बॅटर देखील आहेत. तर ते देखील इथे मॅचचा आनंद घेतात आणि खेळाडूंना इथे खेळताना त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ते आमच्या बरोबर जोडले जातात. काल देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि याच वातावरणामध्ये केली. बघूया आता इथे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, तर अक्षय कशा प्रकारे इथे फलंदाजी करतायत. पहिला चेंडू मिस टाइम आणि पहिल्या चेंडूवरती मागच्या मॅचचा हिरो इथे गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवरती बॅटर शून्याचा चष्मा परिधान करून बॅक 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 टू द पॅव्हिलियन. ही परिस्थिती आहे ना, या परिस्थितीची मी तुम्हाला आठवण करून प्रामुख्याने दिली होती. बॉल तेवढासा साईड होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग ती चर्चा बॅटर करतात की टप्पा पडल्यानंतर अगदी गोलीगत चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगात आला, वेग पटकन, आणि त्यावरती तुम्हाला इथे फुल शॉट खेळता आला नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षयांची जागा भरून काढण्यासाठी येतात. तेजस्वी कामगिरी करणारे तेजस. आता इथे संघासाठी तेजस्वी कामगिरी केली जाईल का हे प्रामुख्याने इथे पाहावं लागेल. तेजस इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. हा चेंडू वा, सॉलिड इन डिफेन्स, सन्मान. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. हा हे बघा, जे चेंडू नंतर मी तुमच्यापर्यंत येईल. वाईट बॉलने इथे धावसंख्येचा शुभारंभ झालाय. बघा, जे संघाचे पाठीराखे जे आहेत ना, पाठीराखे म्हटल्यानंतर त्यांनी फक्त पाठीमागेच थांबायचे. त्यांनी खेळाडूंबरोबर डगआउट मध्ये बसायचं नाही. जे किट मध्ये तेच फक्त डगआउट मध्ये, बाकीचे सगळे पाठीराखे आपण शगुन चौकात म्हणजे जे पॅव्हिलियन आहे त्या पॅव्हिलियन मध्ये तुम्हाला बसावं लागेल. काय डगआउट नेहमी खेळाडूंसाठी असतं. बघा, मी तुम्हाला विश्लेषण अगदी मस्तपैकी दिलेलं आहे. पाठीराखे नेहमी पॅव्हिलियन मध्ये म्हणजे जी प्रेक्षक गॅलरी आहे, जिथे आपण शगुन चौकाचा बोर्ड लावलाय तिथे. धन्यवाद आपण केलेलं सहकार्य. प्रामुख्याने आपला देखील विशेष आभार आहेत की आपण लगेच सहकार्य केलं आणि आपलं देखील विशेष आभार. धन्यवाद सर. विनंतीला मान तुम्ही दिला, त्यामुळेच हे सगळं कार्य होऊ शकतं. आणि आयोजकांनी जी विनंती केली ती प्रामुख्याने तुम्ही स्वीकारली, त्याबद्दल तुमचं विशेष आभार. आता डगआउट मध्ये फक्त खेळाडू जे त्यांच्या काही चर्चा होतात ते त्यांच्यापुरतीच राहतील. हा, सगळे सगळे डगआउट मधले सगळे जेवढे फॉर्मल कपड्यांमध्ये आहेत ना ते सगळे घ्या आणि शगुन चौकामध्ये पाठवा. म्हणजे जे डगआउट आहे प्रेक्षकांचं तिथे, तर इथे आपण डगआउटला नावं तशी दिली आहेत. शगुन चौक, अलका चौक, त्यानंतर बेलबाग चौक. बेलबाग चौकामध्ये सिव्हिलियनच आहेत पण ते कॉमेंट्री मधले आहेत. हा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 धावा आल्या, त्या देखील अतिरिक्त आहेत. बॅटने अजून एकही आलेली नाहीये. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू मात्र इथे समोरच्या दिशेने खेळलाय आणि 1 धाव तेजसांच्या बॅट मधून येते. आता इथे तेजसांनी आपलं खाते एका धावेने उघडलंय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती इनमिन 3.
साडेमाडे 3 एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. इथे यष्टीरक्षकाने काहीशी चूक केली आहे. पंच कळवतील. वाईट +1 बोनस स्वरूपात 2 धावा. मग अगोदर ती आपण गोलंदाजाची जी स्तुती केली, वाईट +1 ना, आताच्या 2 धावा आहेत. 3 आताच्या 2 मिळून झाल्या 5. 4 वाईट आहे, 3 वाईट आहे, 4 वाईट आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 धावा झाल्यात. 6 रन्स ऑन अ बोर्ड. नाही काढलं ना आताच. हा चेंडू देखील इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टोटल धावसंख्या 7 झाली आहे. 7 धावा झाल्यात. 4 वाईड आहेत, 3 लेग साइडला आहेत, 1 ऑफ साइडला आहे. त्यामध्ये 1 अतिरिक्त धाव आहे आणि सिंगल 2 आहेत. अशा 7 धावा झाल्यात. षटकाची समाप्ती 7 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू देखील आपण पाहतोय इथे कव्हरच्या दिशेने. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात केली जाते. धावसंख्या होते ती 7 एका गड्याच्या 8 एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतीक. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पॉवर प्लेचं सर्वात महत्वाचं षटक इथे घेऊन सज्ज होत आहेत. स्ट्राईकला असतील ते अक्षय बलकवडे. आघाडीचा बॅटर स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर या जोडीला काही अंशी डाव सावरण्याची इथे गरज आहे आणि दोन्ही बॅटर तितके हुशार देखील आहेत. बघूया इथे कशा प्रकारे. वाह, इथे चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. या वातावरणाचा इफेक्ट आहे. धड उजेडही नाही आणि धड अंधारही नाही, त्यामुळे बॉल साइड होणं ते थोडंसं कन्फ्युजन असतं. त्या चेंडूची लाईन आणि लेंथ, तो वेग इथे सहजासहजी समजून येत नाही, त्यामुळे हा फरक पडतो. धावसंख्या 8 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. विकेटचं पतन. पुन्हा एकदा दुसरा बॅटर अक्षय बलकवडे या ठिकाणी होतील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पिवळा बॉल व्हाईट मध्ये कसा दिसेल बघ ना. हिरवा आता तो पिवळा बघ कलर आहे.
व्हाईट मध्ये एवढा उठून दिसत नाही, ती स्क्रीन जर ब्लॅक आहे तर तो बॉल उठून दिसतो. रात्रीचा आहे ना, मला काय, मी आता तयार करू. नवीन बॅटर इथे अक्षयची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. ओमकार पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून दिले. 11च्या 11 खेळाडूंनी इथे अपील केलंय, परंतु इथे पंचांनी कळवलंय नॉट आउट. बघा डीप स्क्वेअर लेग, एवढ्या दूरवरती जो क्षेत्ररक्षक तैनात आहे. चला गोळा होऊ नका, एकदा पंचांचा निर्णय आलाय, परत चर्चा करण्यामध्ये वेळ खर्च करू नका. एकदा निर्णय दिला म्हणजे दिला, ते काय माघारी घेणार नाहीत. आणि त्यांना जर वाटलं तर ते रिव्ह्यू घेतील. बाकी तुमचं अपील हेच महत्वाचं राहील. त्यामुळे चर्चा जास्त करण्यामध्ये वेळ खर्च करू नका. चेंडू निर्धाव आहे हे मात्र नक्की. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एकदा वेगात पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न वेळेस नकार. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 9 धावा झाल्यात. सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र. सकाळच्या सत्रामध्ये जेमतेम धावा बनतात, दुपारच्या सत्रामध्ये 100 पार आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा इथे बडवणं फार अवघड असतं. हे सत्रच तसं आहे. परंतु जोपर्यंत तेजस आहे त्याच्या बॅटमधून इथे तेजस्वी कामगिरी केली जाईल. आणि मला वाटतं या क्षणी किती धावा आहेत, पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत हा निर्णय इथे पोहोचवला जाईल. तिसरा पंचांचा इथे निर्णय आहे. चौकार आहे. अगदी थोडक्यामध्ये बचावला षटकार, थोडक्यात काही इंचांचाच फरक पडलाय. परंतु 4 धावा आहेत. तेजसच्या बॅटमधून कुठेतरी प्रेशर रिलीज करणारा इथे चौकार येतोय. मला वाटतं इथे आपण बघितलं असेल की अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे चेंडू आदळला आणि त्यानंतर या 4 धावा इथे खात्यामध्ये जोडल्या जातील आणि ते थोडंसं टेन्शन रिलीफ झालंय. सुरेख फटका आपण सर्व अँगल्सने, तिथे 3 कॅमेरे आहेत, तिन्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. चौथा कॅमेरा स्क्रीनवरती इथे मुख्य व्यासपीठावरती आहे. म्हणजे या सर्व कॅमेऱ्याच्या अँगलने GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इथे या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि सुंदर असं प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्या संपूर्ण टीमचं, संपूर्ण कॅमेरामनचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती सुमित. पहिला चेंडू फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 बाउंस चेंडू अडवला जाईल, त्या दरम्यान सिंगल, 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 14. 14 रन्स, 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. काहीशी सुरुवात निराशाजनक झाली, परंतु या जोडीने डाव सावरलाय. सावरावं लागतंच. नेहमीच आघाडीच्या बॅटरवरती विश्वास ठेवून चालत नाही. हा चेंडू देखील जागा बनवली आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान सिंगल. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 15. ज्याप्रमाणे ही पार्टनरशिप बिल्ड होतीये, प्लॅन ए वरून तुम्हाला प्लॅन बी चा वापर करावा लागतोय. कारण आघाडीचे बॅटरने आतापर्यंत दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, परंतु ते शेवटी बॅटर आहेत. एखादा चांगला चेंडू त्यांना बाद करून डगआउटला घेऊन जातो,
परंतु बाकीच्यांनी देखील चांगली साथ दिली पाहिजे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत. म्हणजे दोन्ही बॅटर जे बाद झाले ना ते चांगल्याच चेंडूवरती बाद झाले. खराब फटके खेळले नाहीत. तो चेंडू चांगला होता त्यामुळे ते बाद झालेत. धावसंख्या 14-15 दोन गाड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावा बघा विकेटवरती तुम्ही थांबल्यानंतर तुम्हाला धावा आपोआप मिळतात. काही धावा तुम्हाला बॅटने बनवाव्या लागतात. काही मोठे फटके खेळावे लागतात. परंतु काही अतिरिक्त धावा त्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातात. म्हणजे एक एक धाव महत्वाची आहे ज्यावेळेस तुम्ही पहिली बॅटिंग करता. आणि ती धाव इथे मोफत स्वरूपाची. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने हे लेझी क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर अगदी हळवार पद्धतीने इथे बॅट फिरवली गेली. तुमच्याकडे ती ताकद असणं गरजेचं. इथे दिशा देण्यासाठी तो प्री प्लॅन ठरवून क्रिकेट खेळता येत नाही. जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंग करावी लागते. इथे ठरवून खेळण्याचा प्रयत्न म्हणून चेंडू निर्धाव. धावसंख्या 16. पुन्हा एकदा सुरेखरित्या गोलंदाजाने देखील उजवी यष्टी काही सोडली नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर एखादा अवांतर चेंडू गेला तरी हरकत नाही. परंतु बॅटरला इथे शॉट खेळण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. ऑन साइडला टाकला जर शरीर भेदक मारा केला तर नुसती बॅट फिरवली तरी चेंडू एकतर बॅटवरती अथवा शरीरावरती तिथे धावा मिळू शकतात. इथे मात्र तुम्हाला बॅट वरतीच चेंडू घ्यावा लागतो त्याशिवाय धावा मिळत नाही. आणि तीच गोलंदाजी आहे. इथे लोअर फुल टॉस परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. एक धाव त्या दरम्यान मिळेल. वन हँड पिकअप सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 17. 3 षटकं संपली आहेत. 17 धावा झाल्यात आणि 2 बॅटर इथे बाद झालेत. चला यानंतर होणारी जी मॅच आहे ती रमणबाग विरुद्ध शिवतेज. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपल्या खेळाडूंचं पडताळणी बघा आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. रमणबाग संघ आणि त्यांच्या विरोधात शिवतेज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे 7व्या मॅचचा कॉल आपण इथे करतोय. लगेच आपण या प्लेइंग 11 आणि खेळाडूंचं व्हेरिफिकेशन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आर्यन डावखुऱ्या शैलीचा एक फिरकीचा जादूगर इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. आता फिरकीचा जादूगर बघा अक्रॉस इथे पंचांना इथे डावलून अक्रॉस इथे गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय आणि लेफ्ट हँडेड आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. हा चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा. इथे मिस टाइम स्ट्रोक परंतु इथे झेल टिपलाय आणि तेजस इथे होतील बाद. नितीन सातपुते NS अप्रतिम असा झेल टिपतायत आणि विकेटचं पतन. तिसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नितीन सातपुते इथे बाद होत आहेत. बघा अगदी सोपा चेंडू इथे टोलवायला मिळाला होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाही आणि तेजस स्वतःवरती नाराज झाले कारण या चेंडूवरती ताकद देता आली असती परंतु चेंडू काहीसा हळवार पद्धतीने आपण दोन्ही अँगल मध्ये इथे पाहिलं की बॅटरचे हावभाव देखील इथे टिपले जातात आणि क्षेत्ररक्षक देखील. झेल घेतल्यानंतरचा जल्लोष यष्टीरक्षक खेळाडूंमधला जल्लोष आणि ती सपशेल अशी निराशा बॅटरच्या चेहऱ्यावरची देखील.
हे दोन्ही अँगल आपण एका स्क्रीन वरती दोन वेगवेगळे पार्ट इथे पाहायला मिळाले JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. चला आपले प्लेइंग 11 जे आलेत कॅप्टन त्यांनी लगेच द्या. रमन बाग आपल्या देखील खेळाडूंना विनंती आहे. आलेत का? ते देत आहेत लगेच. मला वाटतं सकाळी गौरव यांनी काहीसा उशीर केला, आता पहिले ते आलेत. असं पाहिजे ना, सकाळी उशीर झाला हरकत नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये इथे सज्ज होत आहेत. अजित पालेराव सर. पहिला चेंडू जयश्रीच्या लगतचा आहे. चेंडू बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर एक धाव. धावसंख्या 19. चौथं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळला आहे. लॉंग ऑफ मध्ये एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. 20 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. काहीशी पडझड, परंतु त्यामधून सावरावं लागेल, स्वतःला वेळ द्यावा लागेल, त्यानंतर धावा बरोबर मिळतील. इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा वेगात पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेळेस खेळवलेला नकार. एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. 21 धावा. ओमकार इथे आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. 21 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सुरेखरित्या काय चेंडू हाताळलाय. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज अशीच गोलंदाजी करतात. आणि 4 षटकानंतर लेफ्ट आर्म गोलंदाज प्रामुख्याने तो नॅचरल त्यांचा स्विंग असतो. म्हणजे तुम्ही डावखुऱ्या शैलीच्या वेगवान गोलंदाज बघा, त्यांचा नॅचरल अँगलच तसा येतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातो. आणि डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजांकडे ती खासियत आहे, ती चेंडू वळवला ना की तो बरोबर उजव्या शैलीच्या बॅटरला काहीसा अवघडच चेंडू डावखुऱ्या शैलीच्या बॅटरच्या विरोधात काहीशा अडचणीत येतात. 7व्या मॅचचा कॉल देखील आपण केला, जे मुख्य स्क्रीन वरती आपण पाहतो. एक बिग बॅटल. एका बाजूने रमन बाग तर दुसऱ्या बाजूने शिवतेज. दोन्ही टीम आपल्या बरोबर जोडले जात आहेत. आणि खेळाडूंची यादी आणि त्याचबरोबर खेळाडूंचं व्हेरिफिकेशन इथे केलं जाईल. दोन्ही संघांना ही मॅच फार महत्वाची आहे. जिंकावं लागेल, आव्हान टिकून ठेवण्यासाठी लढावं लागेल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 मिनिटाचा अवधी. चर्चा काहीशी सुरू आहे, कारण 4 षटकांमध्ये अवघ्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत आणि त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर मॅजिक करून दाखवावं लागेल. बघूया त्या मॅजिक ओव्हर मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. आता सध्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे आणि तो संपलाय. मॅजिक ओव्हर याचा सिग्नल पंचांनी केलाय. सर्वात महत्वाचं षटक. नक्कीच आपण पाहिलं तर या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतात. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्यावेळेस स्लॉग ओव्हर मध्ये काही फटके मोठे येतात त्यावेळेस आपण म्हणतो की हाणामारीचं षटक आहे. त्याचप्रमाणे हे षटक तसं आहे. गोलंदाजी मार्क वरती ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ते गोलंदाजी मार्क वरती अनिकेत खाडे. इथे गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईकला असतील ते अजित स्ट्राईकला आहेत. धावसंख्या 21च आहे. आणि ही मॅजिक ओव्हरला इथे सुरुवात. पाहूया 10 धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 धावा अजित बालेराव यांच्या बॅट मधून. एक खणखणीत चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. बॉलला येऊ दिलं, वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावरती आणि त्यानंतर बॉलला फोर्स केलं. डीप काऊ कॉर्नर. चौकार 4 धावेंसाठी. क्षेत्ररक्षकाने शिरतीचे प्रयत्न केले परंतु
फटक्यामध्ये ती ताकद होती आणि त्यामुळे चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. झेल टिपलाय का? यस, व्हेरी गुड कॅच. अजित भालेराव इथे बाद होत आहेत, परंतु साहजिकच या षटकामध्ये एकतर विकेट गमवावी लागते, अन्यथा धावा बनवाव्या लागतात. टिक फॉर टॅक, जशाच तसं उत्तर गोलंदाजाने देखील दिलंय. इथे झेल टिपला जातोय आणि त्या हॅलो, आवाज कमी केला का? हॅलो, धावसंख्या इथे आपण पाहतोय 25. एका गड्याच्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा झाल्यात. हॅलो हॅलो हॅलो, थोडा कमी केला का? धुळीवंदन आहे झालं थोडस. पंचा आवाज येतोय का माझा तिकडे स्क्वेअर लेगला? अतुल सर आवाज येतोय का? हॅलो, ओके, थोडासा वाढवा म्हणले ते. 25 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजित भालेराव बाद होतात, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. सौरभ गोलंदाज देखील इथे फार हुशार आहेत, चांगलं कमबॅक करतायत. पुन्हा एकदा सुरेखरित्या केलेलं कमबॅक. पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू जे आहेत ते अप्रतिमरित्या इथे हाताळले गेले आणि पुढच्या दोन्ही चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव इथे खर्च केली नाही. अनिकेत अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करतायत. हा चेंडू मात्र भरकटलाय. अवांतर धाव इथे घोषित केली जाते. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 26. 3 चेंडूंमध्ये 5 आल्यात. पुढच्या 3 मध्ये 5च करायच्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 खर्च केल्यात, पुढच्या 3 चेंडूंमध्ये 5 रोखायच्यात. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नव्हता, त्या दरम्यान मात्र चांगलं ग्राउंड कव्हर केलं आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्नात बॅटर इथे धावबाद. इथे धावबाद होऊन बॅटर तंबूच्या आश्रयाला येतील. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये सौरभ यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. तर राहुल, राहुल कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. 27 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हे मॅजिक ओव्हरचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी 4 धावा अजूनही गरजेच्या आहेत. अजून 4 बनवायच्या आहेत. त्या कशा पद्धतीने बनवायच्या आहेत ते बॅटरला विचार करावा लागेल. वाह, वाईड यॉर्कर, सर्वोत्तम पर्याय इथे वापरला. इथे फेकी केली आणि गरज नसताना मला वाटतं इथे 22 स्वरूपाची एक धाव आहे. यष्टीरक्षकाचं काम अगदी चोख होतं. जर यष्ट्यांवरती चेंडू आदळला असता तर कदाचित इथे बॅटर बाद देखील झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. 22 स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 28. आता 1 चेंडू शिल्लक आणि 3 धावा कमीत कमी बनवायच्यात आणि इथे त्या 3 धावा रोखायच्यात. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. हे सेलिब्रेशन गोलंदाजाचं आहे की पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करून देखील पुढच्या 5 चेंडूंमध्ये त्या 6 धावा पूर्ण करू दिल्या जात नाहीये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 28 धावा, त्यामधून 5 मायनस होतील, परंतु पुढच्या डावामध्ये प्रतिस्पर्धी संघाला त्या 5 धावांचा बोनस मिळेल. हेच गणित आहे. षटक संपलं. मला वाटतं इंजरी असल्या कारणाने आपण लगेच त्यांना मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. ज्यावेळेस गोलंदाजी करायची ना त्यावेळेस त्यांची ती इंजरी दिसून येत नाही.
पण बॉलिंग झाली की इंजरी दिसून येते. आता हे कारण काय ते नंतर आपण त्यांना विचारू. बरं, इंजरी एवढी आहे की माणूस कळवळून बाहेर येतो. हे हसत येत आहेत. काही काही खेळाडू असेच असतात की इंजरी खेळताना दाखवत नाहीत आणि प्रामुख्याने दाखवूनही चालत नाही, कारण टीमची जी जबाबदारी आहे ती फार महत्त्वाची असते. आपल्याला जिंकायचं म्हटल्यानंतर सर्वोत्तम खेळ करावा लागतो, त्यामध्ये तुमची इंजरी दिसून येत नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा लेफ्ट आर्म, बरोबर ना, आर्यन गोलंदाजी मार्कवरती आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे सजवलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉइंट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. दमदार, असरदार आणि काय फटका इथे सजवलाय. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मिळाल्या फार वेळानंतर 6 धावा. षटकार, हा षटकार फार महत्वाचा आहे. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 34. मॅजिक ओव्हरच्या ज्या धावा कट झाल्यात ना त्या तुम्हाला इथून पुढे बनवाव्या लागतील. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा पदलादित्य काहीच केलंय. चेंडू बॅटवरतून हलकासा ब्रश होतोय की नाही याची पडताळणी केली जाईल. येस, बॅटवरतून ब्रश आणि त्यामुळे इथे 1 धाव जी प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 35. 5 गाड्यांच्या मोबदल्यात हलकासा स्पर्श इथे बॅटवरतून होतो आणि त्यामुळे 1च धाव. 35 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये कुठलाही तैनात नाहीये. शॉर्ट थर्ड मॅन वरून खेळाडू फाईन लेग पर्यंत आलेत. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू अडवला जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36. आता क्षेत्ररक्षक तिथे नाही म्हटल्यानंतर गोलंदाजाने चुकीचा चेंडू हाताळला, परंतु बॅटरला तो टोलवता आला नाही. पुन्हा एकदा काहीसं पदलालित्य करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने बॅटरच्या रेंज पासून बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला इथे दंडित केलाय. जमीनलगत दोन्ही हात समांतर. धावा कळवल्यात अवांतर. धावसंख्या 37. 5 गाड्यांच्या मोबदल्यात इथे देखील कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल वेगवान प्राप्त केली आहे. डायरेक्ट हिट होतोय, परंतु बॅटर आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनने या बाबतीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. 38 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यात. 1-1 धाव महत्वाची आहे. हा चेंडू देखील लोअर फुल टॉस. मिस टाइम स्ट्रोक. इथे क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि 6वा बॅटर जेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सहाव्या विकेटचं पतन पडलंय आणि नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील डावखुऱ्या शैलीचे. ध्रुव भागवत नवीन बॅटर. आता डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे डावखुऱ्या शैलीच्याच बॅटरला इथे आमंत्रित केलं जात आहे. काही प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेतात जे अगदी समोरच्या दिशेने जे मैदानाचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे देखील काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. आलेल्या त्या प्रेक्षकांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे स्वागत आहे. उभे राहून थोडा वेळ का होईना चालू असलेल्या स्पर्धेचा आणि खेळाडूंना खेळत असल्याचा ते आनंद घेत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे
आपल्या जवळ जर एवढी मोठी स्पर्धा आयोजित होते जी सनलाइट आणि फ्लडलाइट मध्ये होते, त्यामध्ये प्रेक्षक वर्ग थोडासा हातभार, चांगला हातभार लावतात की प्रेक्षक आल्यानंतर ती स्पर्धा अजून चांगली दिसते. जेवढे चांगले प्रेक्षक, जेवढे दर्दी रसिक, तेवढी ती स्पर्धा अजून मोठ्या उंचीवरती जाते. आणि आपल्या डगआउट मध्ये देखील, प्रेक्षक गॅलरी मध्ये देखील प्रेक्षक इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. धावसंख्या होते ती 38 धावा. 6 षटकानंतर 38 झाल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती येतात ते आलोक, अजून एक वेगवान गोलंदाज. तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील राहुल, नॉन स्ट्राईकला असतील ते ध्रुव. पाहूया या मॅच मध्ये अजून किती धावा बनवल्या जातील या इनिंग मध्ये. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. सुरुवात तर अवांतर धावेने होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 39, 39 रन्स ऑन बोर्ड. 6 विकेट्स इथे गमावल्यात. 39 धावा झाल्यात. सुरुवात अवांतर धावेने होती या षटकाची. इथे देखील वा कमबॅक, वाईड यॉर्कर सर्वोत्तम पर्याय गोलंदाजाने वापरलाय. या चेंडूवरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे, कारण बॅटर देखील काहीशे बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे गोलंदाजाने इथे वाईड यॉर्करचा जो वापर केलाय तो वापर इथे यशस्वी होतोय. चेंडू निर्धाव आहे. पुढचा चेंडू इथे देखील शरीरभेदक मारा केलाय. हे व्हेरिएशन आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, तर दुसरा चेंडू शरीरभेदक मारा. म्हणजे बॅटरच्या माइंड सेट बरोबर इथे खेळलं जातं. म्हणजे बॅटर देखील विचार करत असेल की परत एकदा तो वाईड यॉर्कर येईल, परंतु गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. राहुल इथे झेलबाद. 7वा बॅटर. 39 या धावसंख्येवरती झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतील. बॅक टू द पॅव्हिलियन. काहीशी पडझड इथे संघाची होतीये. शिवसाम्राज्य वाद्य पथक 39 धावेंवरती 7 बॅटर बाद आहेत. आज बघायला गेलं तर दिवसभरामध्ये फक्त एक मॅच अशी झाली जी 100 पार धावसंख्या केली. एकच मॅच, आणि ती देखील पैसा वसूल. दोन्ही चांगल्या टीम मधलं युद्ध आम्ही बघितलंय. नाहीतर बहुतेक करून सगळ्या मॅचेस या 50-60 पर्यंत झाल्यात. हा, प्रेक्षक जे समोर मुख्य प्रवेशद्वारावरती आहेत ना, त्यांना विनंती आहे, जर मॅच बघायला बसून बघायला जर आवडत असेल तर इथे तुम्ही शगुन चौकात येऊ शकता. आता शगुन चौक आहे हे प्रेक्षक गॅलरीचं नाव आहे, तिथे येऊ शकता. आल्या आल्या पहिला चेंडू इथे हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होते. तर या ज्या जोडीवरती जी जबाबदारी आहे सिंगल डबल घेण्याची, ती देखील फार महत्वाची आहे. 40 धावा झाल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 7वं सुरू आहे. 40 झाल्यात. इथे सन्मानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. गोलंदाजांना काहीतरी इथे पर्याय ठेवावा लागेल. त्यासाठी दोन्ही बॅटरला म्हणजे ध्रुव आणि त्याचबरोबरीने हितेश या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. इथे यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसरला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे सरळ बॅटरचाच इथे वेध घेतला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता यष्ट्यांचा वेध इथे मात्र घेऊ शकले नाहीत, परंतु बॅटरचा इथे वेध घेतलाय. परंतु एक धाव मिळेल. धावसंख्या 41 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर घेतलेली अतिरिक्त उसळी. चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती. 7 षटकानंतर 41 धावा झाल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा अनिकेत थोडीशी विश्रांती केल्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये, कारण हा क्रिकेटचा नियम आहे की जेवढा वेळ तो बॅटर किंवा जेवढा वेळ तो खेळाडू मैदानाच्या बाहेर असतो, परंतु ज्यावेळेस षटक समाप्तीला येतात त्यावेळेस तुम्हाला आतमध्ये जावं लागतं. जेवढा वेळ तुम्ही रिलॅक्स केलाय ना, तेवढा वेळ तुम्हाला उशिरा बॅटिंगला यावं लागतं.
हे काही नियम आहेत, मला वाटतं अजित सर तिथे आहेत, ते तुम्हाला सांगतील की काय नियम आहेत. कारण MCAचे ते मान्यताप्राप्त पंच आहेत आणि त्यांनी टॉपर केलेला आहे. एवढा टॉप क्लास खेळाडू प्रामुख्याने पंच आहेत, परंतु ते आज खेळाडू आहेत, त्यांना ते सर्व नियम माहिती आहेत. आमच्यापेक्षा जास्त त्यांना त्या नियमांचं माहिती आहे. आणि इथे आपण पाहतोय शेवटचं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संग्राम. हे नाव कधी काळी तुम्ही ऐकलं देखील असेल, संग्राम. बघूया आता आज संग्राम कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू इथे कव्हरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू हातातून निसटतोय. एकदा वेगवान पूर्ण केली आहे, जीव मुठीत घेऊन ध्रुव आणि त्याचबरोबरीने हितेश दोन्ही बॅटर पळत सुटले आणि एक धाव जेमतेम इथे पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 42, 42 42 धावा, 42 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय, सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 43. एक एक धाव. इथे मोठे फटके कुठेतरी दिसायचे बंद झालेत, कारण तो प्रयत्न इथे कुठेतरी थांबवला जातोय. प्रयत्न करावा लागेल, बॅट फिरवा, बॅटवरती बसला तर चौकार षटकार येण्याची शक्यता आहे. परंतु बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला नाही तर नुसती बॅट फिरवूनही काही उपयोग नाही. आम्हाला दोन्ही बाजूने सांगावं लागतं. बॅटरने बॅटिंग देखील करायची आणि गोलंदाजाने गोलंदाजी देखील करायची. बॅटरने नक्की काय करायचंय आणि गोलंदाजाने काय करायचंय ते त्यांनी त्यांचं ठरवायचं. इथे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा संग्राम यांनी खर्च केल्यात. हा चेंडू देखील निर्धाव. इथे ध्रुव यांना मात्र बॅट वरती चेंडू मिळत नाहीये. बॅट फिरवतायत, प्रयत्न सुरू आहे, परंतु संपर्क होत नाहीये. याचा अर्थ ब्लाइंड शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू इथे देखील निर्धाव. वाह, संग्राम गोलंदाजी मार्क वरती आणि तो प्रत्येक वेळेस ध्रुवाला सांगत असेल, ध्रुव हा चेहरा लक्षात ठेव, संग्राम गोलंदाजी मार्क वरती आहे. असं होतं. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. हा, असं काहीतरी वेगळं केलं तरच चौकार येणार आणि चौकार आला, ठोक डाला. वेगळं केल्याशिवाय तुम्हाला धावा मिळणार नाही. सातत्याने तुम्ही त्याच शैलीमध्ये खेळलात तर मात्र इथे तुम्हाला धावा मिळणार नाही. शैली बदलली आणि त्यानंतर लॉंग लेग शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला चौकार, 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 4 धावा, 4 रन्स. चला पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय आणि पुढील मॅचचा टॉस आपण मैदानामध्ये संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातील आणि आदित्य सर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. चला रमणबाग टीमचे कॅप्टन शिवतेज, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. हा पंच बेल्स आवाज येतो का माझा? आवाज येतोय का? हो येतो सर, आवाज येतोय. दोन होते, कुठे दोन होते ना. पुढील मॅचचा टॉस आपण अगदी मैदानाच्या मधोमध खेळपट्टीवरती टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातात, शिवतेज आणि त्यांच्या विरोधात रमणबाग.
आता शिवतेज संघाने 2 मॅच गमावल्यात, परंतु ही सन्मानाची लढाई आहे, ही जिंकावी लागेल. परंतु रमणबाग एक जिंकले एक हारली आहे. हे कोण आहे? आज वेगवेगळ्या दिग्याला बघा. टॉस आपण संपन्न केलाय आणि टॉस रमणबाग टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी. येस, आज रंगांचा दिवस आहे आणि त्यामध्ये दिग्या अगदी कलरफुल बनून आलेत. कॅमेराने कैद केलंय तुम्हाला, तुमच्या जर्सीवरचं नाव वाचलं आम्ही. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. मान्यवरांचे आभार आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूने रमणबाग संघाने टॉस जिंकलाय, त्यांना ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूने शिवतेज संघाला ही सन्मानाची लढाई आहे आणि त्यांना देखील जिंकणं फार गरजेचं आहे. बघूया आता पुढच्या मॅच मध्ये नक्की काय होईल. हा, थोडासा पटापट खेळा. आपण जो मध्यंतराचा वेळ दिला ना, तो वेळ इथे खर्च करू नका, कारण आज आपण फार उशीर केलाय. उशीर करू नका, यानंतर अजून भरपूर मॅच आहेत. थोडंसं पटपट खेळा. आता इथे जिंकण्यासाठी चला पंच 48 धावांची गरज आहे आणि जशी धावसंख्येला सुरुवात होईल तशा 5 धावा या प्रथमतः इथे खात्यामध्ये जोडल्या जातील आणि पाहूया त्या 5 धावांच्या पुढे कशा प्रकारे सुरुवात केली जाईल, कारण जिंकल्यानंतर रन रेट हे देखील फार महत्त्वाचं असतं. चला पंच, मैदानाचा ताबा घ्या. आपण फार उशिराने आज सुरुवात केलेली आहे, त्यामुळे शेवट आपल्याला लवकर करायचा असेल तर थोडीशी घाई करावी लागेल. LED बेल्स शगुन चौक जी प्रेक्षक गॅलरी आहे त्यामध्ये प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथे स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा. एवढं भव्य दिव्य आयोजन आहे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक गॅलरी आहे, मुख्य व्यासपीठ देखील मान्यवरांसाठी आहे, समालोचन कक्ष देखील भला मोठा आहे, त्याचबरोबर खेळाडूंसाठी डगआउट देखील आहे. अगदी सुंदर आणि देखणं आयोजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपन्न होते आहे आणि सनलाइट टू फ्लड लाईट दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतं. त्यामध्ये सुमनिक सिक्युरिटी, त्याचबरोबर हॉटेल जगदंबा व्हेज नॉनव्हेज, खेड शिवापूर, पुणे सातारा रोड, त्याचबरोबर कोहिनूर, कृष्णकुमार गोयल एंटरप्राइजेस, पुनीत पालन ग्रुप, काका अलवाई स्वीट अँड नमकीन, त्याचबरोबर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि त्याचबरोबर हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल या सर्वांचंच विशेषाचं आभार आपल्याला या शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग दरम्यान करावं लागतंय, कारण चांगलं असं योगदान पाठबळ या सर्व ऑफिशियल्स स्पॉन्सर्सने आपल्याला दिलंय. त्याबद्दल त्या सर्व स्पॉन्सर्सचे देखील विशेष करून आभार. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल. विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जोडले जातील. O2 विनोद चोरगे सर, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद शैलेश सर. शैलेश सरांचं सुद्धा समालोचन आपण ऐकत होतो. सामना अगदी पाहिलं तर 5 धावांनी सुरू झालाय. रुद्र रूपम संघाला विजयासाठी 48 धावांचं आव्हान.
हे मात्र पूर्ण करायला लागेल. 5 धावा पहिल्याच ऍड झाल्या त्यांच्या धावफलकामध्ये. शिवसाम्राज्य आणि रुद्ररूपम या दोन संघ दरम्यान सामना. शिवसाम्राज्य हा संघ जर पाहिला तर डीपी रोड आणि रुद्ररूपम हा संघ पाहिला तर अंबेगाव या परिसरातील सर्व खेळाडू आता पाहायला मिळतील. खरं तर रुद्ररूपम संघाचा संघ बांधणी पाहिली तर एक चांगला संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने हाफ पिच क्रिकेट मध्ये जे खेळाडू नावाजलेले आहेत ना ते खेळाडू या संघामध्ये अधिकतम पाहायला मिळतील. आदित्य जगताप नुकताच दाहेरीमध्ये करंडक जो झाला तिथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील पोहोचले होते. एक चांगला खेळ त्यांचा त्या स्पर्धेमध्ये पाहिला. आज इथे विजेच्या मैदानामध्ये धमाका होईल. काउंटडाऊन आता आपण सुरू करतोय. काउंटडाऊन पूर्ण झाल्यानंतर लगेच सामने सुरुवात होईल. लेट्स काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 सेकंड इनिंगचा पहिला चेंडू समजू शकला नाही. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. 48 धावांचा आव्हान. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आदित्य जगताप संघाचा नेता. नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत खाडे. अनिकेत खाडे अगदी ओव्हरची सुरुवात देखील अनिकेतने केली होती. आता गोलंदाजी बॅटिंगची सुरुवात देखील तो नॉन स्ट्रायकिंग एंडवर करेल. हो शेर की झलक सबसे अलग. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. आदित्य जगतापचा ताकदवान फटका चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. षटकार. अकरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला षटकार मात्र आदित्यच्या बॅट मधून आला. ताकदवार चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता. सुंदर फटका खेळत 6 धावा मात्र वसूल केल्या. परत एकदा ओमकार. यावेळी जागा बनवली होती. ओमकारने मात्र चातुर्य दाखवलं. चेंडू आणखी थोडा बाहेर ठेवला. संधी दिली नाही हात खोलण्याची या चेंडूवरती. चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. अगदी दोन्ही ताकदवान संघ आता मैदानामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस परत एकदा फटका खेळला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. आदित्य जगतापची बॅट मैदानामध्ये तळपली जाते. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण बरंच सोपं करून टाकलंय रुद्ररूपम पथकाने. सामना अगदी एकतर्फी करण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा हा चेंडू मात्र सुरेख. अगदी पाहिलं तर एक चेंडू डॉट, एक षटकार, एक चेंडू डॉट, एक चौकार, परत एक डॉट बॉल असं आतापर्यंत हे षटक आपण पाहतोय. 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च आल्या. एक सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय. शिवमुद्रा पथक आयोजित शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा हा धगधगता थरार पहिलं पर्व. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस फुल टोल वसूल करणारा फटका. षटकार. असे फुल टॉस चेंडू आदित्य जगतापला तुम्ही टाकले ना तो झोपेत न उठून देखील षटकार मारेल. का जबरदस्त फटका पाहिला. एक तुले जंग प्रहार आदित्य जगतापच्या बॅट मधून. अनेक वेळा आदित्यला मी टर्फ मध्ये खेळताना पाहिलं. टर्फ अगदी पाहिलं तर पूर्णपणे ती जाळी लावलेली असते. पॅक असतं. एका वाघाला त्या जाळीमध्ये सोडल्यानंतर तो कसा तडपडतो
तो कसे शिकार करण्यासाठी व्याकुळ होतो. आज तो वाघ मोकळ्या मैदानामध्ये आलाय आणि वाघाची शिकार करणं मात्र सुरू आहे. ज्या पद्धतीचा खेळ आदित्य मैदानामध्ये करतोय, पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 21 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अजित. अनिकेत इथे मात्र पहिला चेंडू उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समोर अगदी पाहिलं तर अनुभव तगडा आहे. कोणत्या गोलंदाजाला कशी गोलंदाजी करायची हे जवळनं पाहणारा खेळाडू. ज्यावेळेस पंच असतात अनेक अभ्यास ते करतात. अनेक अभ्यास करून मात्र पंचाची परीक्षा पास झालेत. MC अधिकृत पंच आहेत अजित. आज गोलंदाजी करताना आपण अजित यांना पाहतोय. अजितचा हा चेंडू परत एकदा फटका, चांगला खेळ आहे. अनिकेतच्या बॅट मधनं सिंगल धाव. एक सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 22 धावा आणि अजित यांच्या जवळ तो अनुभव आहे. कोणता गोलंदाजाने कशी गोलंदाजी करावी, फलंदाजाला कसं जखडून ठेवावं हे अगदी जवळून पाहणारे खेळाडू आहे. अजितचा हा चेंडू वेगवान 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 चेंडू होता. उत्तर नव्हतं आदित्यकडे या चेंडूचं. डॉट बॉल. ज्या आदित्यने मागच्याच ओव्हरमध्ये धमाकेदार खेळ केला त्या आदित्यला इथे शांत ठेवलंय. संध्याकाळचे सत्र मैदानामध्ये सुरू झाले. सकाळपासून आपण या मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेतोय. आयोजकांचं मात्र कौतुक करावं लागेल. हे रेड टी शर्ट वाले सर्व आयोजक आहेत ना, ऑफिशियल त्यांच्या टी शर्ट वर दिलेलं आहे. सकाळी आलेत, अजूनही कोणी घरी गेलं नाहीये. अनेक टीम. इथे परत एकदा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक फक्त तिथे प्रेक्षक म्हणून राहील. चेंडू सीमा पार. षटकार. चला बॉल द्या आतमध्ये. दुसरं षटक आहे. 28 धावा. आदित्य जगताप अगदी मला वाटते डगआउट मधनं तो सेट होऊन आलाय आणि आता आदित्यला चेंडू तो गुरु लेदरचा बॉल दिसत नाही, तो जवळपास फुटबॉल दिसतोय. बार मोठे फटके मात्र आदित्यच्या बॅट मधनं खेळले जातात. यावेळेस वा काय फटका खेळला, पण तिथे क्षेत्ररक्षकाला संधी होती. सूर्यकुमार यादव ची आठवण करून देणारा फटका, पण तिथे फटका फसला होता. इथे संधी निर्माण झाली होती. जेल मात्र सुटला. मागच्या बाजूला अगदी क्षेत्ररक्षक पाडलेक दरम्यान तिथे जेल सुटला. आदित्यला मिळतंय जीवदान. अजितने पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. एक षटकार जरी रोहनच्या आतून सुटलेला जेल आणि ते परत एकदा चेंडू हवेत. जेल सोडला होता. हा घ्या बंगाली रसगुल्ला. षटकार. जेल सोडल्यानंतर मात्र धमाका. यस तुम्हाला हवं तसं मिळून जाईल. इथे पाहिलं तर अजित यांनी जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केलं आणि अगदी तिथे जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये आदित्य नावाचा मासा अडकला होता, पण ऐन वेळेला रोहनचं जाळं फाटकं निघालं आणि तिथून तो मासा सटकला आणि त्याने पुढच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करत षटकार वसूल केला. धाव फलकावरती नजर टाकूया. 35 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35. अनिकेत आणि आदित्यने सामना मात्र एकतर्फी करून टाकलाय. अनिकेतच्या बॅट मधनं देखील एक षटकार आला. आदित्यच्या बॅट मधनं देखील षटकार आलाय. 23 धावांमध्ये आदित्य जगताप बॅटिंग होते. अगदी पाहिलं तर बॅटिंग लाईनअप फार तगडी आहे, फार मोठी बॅटिंग लाईनअप. रुद्र रूपम संघाचे आपल्याला पाहायला मिळेल फुलटॉस चेंडू आणि अगदी आघाडीच्या फलंदाजाला जास्त काही टेन्शन नसेल, कारण मागे चांगले बॅटर आहेत. अजून पाहिलं तर टीम मध्ये एक असा खेळाडू आहे त्याच्या नावात चॅम्पियन आहे. चॅम्पियन अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे आणि चॅम्पियन जेव्हा मैदानामध्ये येतो ना, एखादा खेळाडू झेल पकडल्यानंतर जल्लोष करतो, विकेट घेतल्यानंतर जल्लोष करतो, चॅम्पियन बॅटिंग करताना देखील जल्लोष करतो. यावेळेस हा चेंडू मात्र परत एकदा हवेत आणि इथे पाहिलं तर एक सिंगल धाव. वेस्ट इंडिज मधले खेळाडू असे खेळतात, कुठलाही क्षण असू दे जल्लोष करणं सोडत नाही. जवळपास मला वाटतं चॅम्पियन हा महाराष्ट्रातला आहे, पुण्यातला आहे, पण जवळपास वेस्ट इंडिजचे भरपूर गुण आहेत त्याच्यामध्ये. आणि चॅम्पियन नाव देखील त्याच्यामुळेच असेल कदाचित. धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा, 37 रन. ओहो यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस नो सुपला. इथे फलंदाज हुकला. चेंडू मात्र डॉट बॉल. 37 रन.
यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर शांत डोक्याने फक्त चेंडूला दिशा दाखवली. एक सिंगल धाव. गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज पाहतोय हितेश गायकवाड. गोलंदाजी मार्ग हितेशने काही प्रमाणामध्ये फलंदाजांना शांत ठेवलंय, रोखून ठेवलंय. अजूनही पाहिलं तर 10 धावांची गरज असेल. 32 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. आपकी बार गेंद बाउंड्री लाईन के बाहेर. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलं वेगळ्या प्लॉट मध्ये. षटकार. चला एक जुना बॉल पाठवा आतमध्ये. अनिकेतच्या बॅट मधनं एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. षटकार. अनिकेतला आपण मैदानामध्ये पाहतोय. अनेक मैदानामध्ये अनिकेतची एक वेगळी ओळख आहे. गणेश म्हणून अनिकेतला ओळखतात. आणि जिथे गणा तिथे चेंडू मैदानाच्या बाहेर जातील. कना कना. 4 धावांची गरज असेल अजूनही विजयासाठी. केवळ 4 धावा. 31 चेंडू आणि 4 धावा. सामना अगदी पाहिलं तर रुद्र रूपम संघाने एक तर्फी करून टाकलाय. हितेश गोलंदाजी मार्कवर. हा हितेशचा शेवटचा चेंडू असेल. रुद्र रूपम विरुद्ध शिवसाम्राज्य हा सामना मैदानामध्ये. हॅलो. यावेळेस हा चेंडू परत एकदा फटका चांगला खेळला आणि त्याचबरोबर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. आणि त्याचबरोबर रुद्र रूपम संघाचा एक जबरदस्त विजय. केवळ 3 ओव्हर मध्ये सामना इथे संपवलाय रुद्र रूपम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. हॅलो. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन रुद्र रूपम. हार्ड लक टीम शिवसाम्राज्य. हॅलो. डगआउट मध्ये फक्त खेळाडू बसतील. बाकी सर्वांना विनंती आपण शगुन चौकात यावं. शगुन चौकात तुमच्यासाठी सुंदर व्यवस्था केली मॅच पाहण्यासाठी, मॅचचा आनंद घेण्यासाठी. बेलबाग चौकातनं वारंवार सूचना जात. आमच्या शैलेश सरांच्या सूचना या वारंवार बेलबाग चौकातनं तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कुपटेकर चौकात आणि त्या चौकांमध्ये कुणी थांबू नका. गणपती चौकात देखील फक्त खेळाडू थांबतील. बाकी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी शगुन चौकामध्ये यायचंय. हॅलो. चला टीम बाहेर यायचंय. हॅलो. हॅलो. चला दोन्ही टीम प्रेझेंटेशन साठी यायचंय. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल. दोन्ही टीमला विनंती आपण